अत्यंत महत्त्वाची बातमी, नारायण राणेंची आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मराठा ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेवरून या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र ही पत्रकार परिषद आता रद्द करण्यात आली आहे। मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही, नारायण राणेंनी आजची पत्रकार परिषद रद्द केलेली आहे आणि त्यांनी हे वक्तव्य केलं आहे। मराठा ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ही पत्रकार परिषद होणार होती, जी रद्द करण्यात आलेली आहे। नारायण राणेंची आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। मराठा ओबीसी आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ही पत्रकार परिषद होणार होती। मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी, असं नारायण राणेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात आज ते सविस्तर माध्यमांशी संवाद साधणार होते, मात्र त्यांची ही आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात आलेली आहे। पत्रकार परिषद रद्द करण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी मराठा समाजाचं खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्या, असं नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे। मराठा आरक्षणाच्या या सगळ्या प्रश्नावर सध्या मतभिन्नता दिसते आणि त्याचबरोबर नारायण राणे यांनी देखील आक्षेप घेतला होता आणि आजची त्यांची ही पत्रकार परिषद होती, मात्र ती आता रद्द झालेली आहे। नंदकिशोर गावडे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। नंदकिशोर, नारायण राणेंची पत्रकार परिषद रद्द झालेली आहे। नक्कीच पाहायला गेलं तर मराठा आरक्षणावरून गरजच आहे काल नारायण राणेंनी दिलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आता जर पाहायला गेलं तर नारायण राणेंनी पुढील भूमिका ही आज पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं होतं। मात्र पुन्हा एकदा नारायण राणे यांनी आज ट्विट करत आजची पत्रकार परिषद ही रद्द झाल्याची माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लढवयेपणाचा वारसा आणि इतिहास असलेला मराठा समाजाचे खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यावी। स्वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्ये समाविष्ट होऊन आरक्षण घेणार नाही, याशिवाय तसे केल्याने इतर मागास वर्ग म्हणजेच ओबीसी समाजावरती अतिक्रमण होणार आहे। या सगळ्या नाजूक प्रश्नांचा महाराष्ट्र सरकारने सखोल विचार करावा। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची संख्या 32% म्हणजे 4 कोटी एवढी आहे। कोणत्याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्वाचे आहेत एवढंच मला सांगावंसे वाटते। अशा पद्धतीचं ट्विट जे आहे ते नारायण राणे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।